पारंपरिक पट्टा व यांत्रिक पद्धतीने भात लागवड व मत्स्यपालन प्रात्यक्षिक व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न। पाली वाघोशी अमित गायकवाड। तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष सुधागड यांच्या वतीने मौजे नाडसूर मधील आदर्श गाव वैतागवाडी येथे दिनांक 19 जुलै 2025 रोजी पारंपरिक पट्टा व यांत्रिक पद्धतीने भात लागवड मत्स्यपालन प्रात्यक्षिक व शेतकरी मार्गदर्शक कार्यक्रम संपन्न झाला। हा कार्यक्रम पंचायत समिती सुधागड पाली उमेद व कृषी विभाग यांच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राबवण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन माननीय सुधागड तालुका कृषी अधिकारी सौ दयावंती कदम मॅडम यांच्या व माननीय गट विकास अधिकारी लता बबन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। सुधागड तालुका उपकृषी अधिकारी दिनेश पांढरे, तालुका अभियान व्यवस्थापक अभिनय पाटील, प्रभाग समन्वयक अधिकारी सौ अनुराधा मारुती गायकवाड मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी जगदीश कंठाळे, सहाय्यक कृषी अधिकारी मयूर शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी अतुल क्षीरसागर, शेतकरी महिला बचत गट, ग्रामसंघाध्यक्ष कृषी सखी CRP CTC, ग्रामपंचायत माजी सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष तसेच ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते। प्रमुख आकर्षक ठरलेले भात लागवड व मत्स्यपालन प्रात्यक्षिक जीवामृत तयार करणे, नैसर्गिक शेती, गिरीपुष्प खत, नरेगा आदी विषयावर सखोल माहिती मार्गदर्शन करण्यात आले। सो माननीय दयावंती कदम मॅडम यांनी पारंपरिक शेती पद्धत तुलनेत पट्टा यांत्रिक पद्धतीने लागवडीचे फायदे समजावून सांगत खर्च उत्पन्नाचा ताळमेळ, आधुनिक शेतीचे फायदे, एकात्मिक शेतीचा दृष्टिकोन स्पष्ट केला। या उपक्रमास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। लिलाव पद्धतीने 3 वर्षाच्या करारावरती ग्रामपंचायत नाडसूरमधील तलाव उत्पादक महिला बचत गटाने घेऊन त्यामध्ये मत्स्य व्यवसाय तसेच त्यापासून मिळणारे फायदे, त्यामुळे भोराई महिला उत्पादक बचत गट वैतागवाडी त्यामध्ये असणारी महिलांचा आनंद गगनाला मावेनासा झाला आहे। महिलांना मार्गदर्शन तसे सहकार्य करणाऱ्या अधिकारी व सर्व स्टाफचे सर्वांचे मनापासून आभार मानले व प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन पट्टा भातशेती लागवड केली। श्री बोराई महिला उत्पादन बचत गट वैतागवाडी यांनी सर्वांचे आभार मानले। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।